स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र नाना सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचार व प्रसार या अभियानाअंतर्गत इतर पक्षातील कार्यकर्ता तथा पदाधिकारी पक्षप्रवेश तसेच पदनियुक्ती सोहळ्याचे आयोजन भारतीय जनता पक्ष मध्यवर्ती कार्यालय वडवली अंबरनाथ पूर्व येथे दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7 ते 10 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते। सदर कार्यक्रमासाठी प्रमुख निमंत्रित अतिथी तथा भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र नाना सूर्यवंशी, भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय अदक, कल्याण जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस अर्चना नरेंद्र सूर्यवंशी, माजी नगरसेविका रोहिणी भोईर, विजयदादा खरे, मनीष गुंजाळ, श्रीकांत कर्वे, दिलीप साठे, अर्चना परमार, श्रेया जेमसे, संतोष शिंदे, मानस जाधव, विश्वास निंबाळकर असे इतर अनेक भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी तसेच सदर पक्षप्रवेश कार्यक्रमाअंतर्गत पक्षप्रवेश घेणारे इच्छुक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सदर पक्षप्रवेश तसेच नियुक्ती पत्र सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित अतिथी भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र नाना सूर्यवंशी यांचा कार्यक्रमाचे आयोजक तथा भारतीय जनता पक्षाचे पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत तसेच कल्याण जिल्हा महिला सरचिटणीस अर्चना सूर्यवंशी यांचे माजी नगरसेविका रोहिणी भोईर यांच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देत जंगी स्वागत करण्यात आले। तसेच विविध पक्षातील कार्यकर्ता पक्षप्रवेश सोहळ्याअंतर्गत माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांचे सुपुत्र सुजित नंदकुमार भागवत, भैया ज्ञानेश्वर पाटील, शिरीष जोगदंड, संजय बोडके, प्रतीक नेगी, मोहित थोरात, प्रसाद आवारी, पल्लवी सोनवणे, रीमा निवलेकर तसेच शिवसेना उभाटा गटातील विभाग प्रमुख प्रसाद देशमुख, शाखा प्रमुख तथा असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र नाना सूर्यवंशी तसेच पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर तथा इतर मान्यवरांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। तसेच सदर नव्याने पक्षप्रवेश घेतलेल्या पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या विविध संघटनात्मक पदांच्या अनुषंगाने नियुक्ती पत्रे देखील प्रदान करण्यात आली। सदर कार्यक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र नाना सूर्यवंशी तसेच सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा भाजप पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय अदक तसेच विजयदादा खरे आदींच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्या तसेच पक्षाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध संघटनात्मक जबाबदारी अंतर्गत नियुक्ती पत्र स्वीकारणाऱ्या सर्वच कार्यकर्ता तथा पदाधिकाऱ्यांचे भारतीय जनता पक्षात विशेष स्वागत केले। तसेच नव्याने पक्षप्रवेश घेणाऱ्या कार्यकर्ता तथा पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्षाचा जनसंघापासूनचा झालेला संपूर्ण इतिहासरूपी प्रवास तसेच पक्षाची ध्येय धोरणे, विचारधारा, कार्यप्रणाली अशा इतर अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रमुख वक्त्यांनी सखोल मार्गदर्शन केले। नमस्कार। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। पूर्व मंडळाच्या वतीने आज या पदनियुक्ती सोहळ्यात व पक्षप्रवेशास उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष माननीय श्री नाना सूर्यवंशी आपणास आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। भारतीय जनता पार्टी हा प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी स्वतः या तत्वावरती चालणारा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि या कार्यकर्त्यांच्या एकीच्या बळावरतीच अंबरनाथ मध्ये भाजपा परिवारामध्ये सामील होण्याकरता सर्व कार्यकर्ते एकवटलेले आहेत, इतर पक्षातले आहेत। त्यांचं या आज आपल्या नवरेनगर भागातून असेल, हरिओम पार्कच्या विभागातून असेल, वडोलीच्या विभागातून असेल, कानसेच्या भागातून सर्व पूर्व मंडळामधून जे पदाधिकारी आज भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये सामील झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि ज्यांना आज पदनियुक्ती झाले त्यांना एक जबाबदारी मिळालेली आहे। त्या जबाबदारीचं व्यवस्थित पालन करून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या नगरपालिकेच्या जे इलेक्शन आहेत ते आपल्याला पार पाडायचे आहेत। 31 तारखेपर्यंत संघटन पर्व, सदस्य नोंदणीची मोहीम ही प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपल्याला जास्तीत जास्त
भाजपा परिवारामध्ये सदस्य नोंदणी करावी ही आपल्यास विनंती करतो आणि ज्यांचा प्रवेश झाला, ज्यांना नियुक्ती मिळाल्या, जी जबाबदारी मिळाली आहे त्या सर्वांना शुभेच्छा देतो. म्हणजे 2 शब्द संबंध. जय हिंद, जय हिंद. भारत माता की जय, माता की जय, रामचंद्र की जय. तरुणांची शक्ती आहे. इकडे महिला पार्टी हा महासागर आहे आणि या सागरामध्ये सर्व लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे आणि ही क्षमता एवढी क्षमता आहे की एखादा वाईट माणूस जरी आला आपण सगळे चांगले आहोत. एखादा वाईट माणूस कार्यकर्ता जरी आला त्याला चांगलं करण्याची पण क्षमता आहे आपल्याकडे. इतर पक्षांना इतिहास 10-20 वर्षाचा आहे. हो, शिवसेनेला इतिहास 40-45 वर्षाचा आहे. पण भाजपाच्या परिवाराला इतिहास हा मला वाटतं आता 100 वर्षाचा इतिहास आहे. बरोबर. 1925 साली संघाची स्थापना झाली. त्याच्या माध्यमातून एक परिवार आहे, त्या परिवाराच्या माध्यमातून संघाची स्थापना झाली की आपल्या पक्षामध्ये एक शिस्त आहे. आपला अध्यक्ष आहे, अध्यक्षाच्या माध्यमातून जे जे आपल्याला पक्षाचं काम सांगितलं जाईल तेच करायचं. मोदीजी म्हणाले ते एक हिंदू श्रेष्ठ आहे, तसं इथे पण आहे. आपण एकत्र राहिलो तर आपलं संघटन वाढेल, संघटनेला अंमलामध्ये किंमत असेल, त्याला मान दिला जाईल. म्हणून हा छोटासा कार्यकर्ता खारीचा वाटा जरी तो काम करत असेल तर त्याला बरोबर घेऊन सगळ्यांनी काम करायचं. संघाची स्थापना झाली 1925 साली, तेव्हा 5च कार्यकर्ते होते, 5 स्वयंसेवक होते. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. अटलजींसारखे लोक प्रचारक होते, अटलजींसारखे 2च खासदार होते. 2 खासदाराचे आता आपण 300च्या पुढे खासदार आहोत. इतर पक्षातल्या लोकांना फक्त सत्ता हवी आहे आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावल्याशिवाय आपण गप्प बसतात. त्यासाठी जोरात एकदा सगळ्यांनी म्हणले भारत माता की जय. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. लोक भारतीय जनता पक्षासोबत यायला लागले. लोकांना भारतीय जनता पक्षावरती प्रेम वाटायला लागले, भारतीय जनता पक्षावरती विश्वास वाटायला लागला. हा विश्वास जो कमवलेला आहे तो विश्वास मोदीजींच्या नेतृत्वाने कमवलेला आहे, देवेंद्रजींच्या कर्तृत्वाने कमवलेला आहे. या भागामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांच्या प्रयत्नाने कमवलेला आहे. पार्टी विथ डिफरन्स ज्याला आपण म्हणतो का, आमचा पक्ष इतरांपेक्षा वेगळा आहे. तुमच्या सगळ्यांचं मी पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत. संघटना ही एक सामाजिक संघटना आहे. व्यक्ती निर्माणापासून देश निर्माणापर्यंतचं काम करणारी एक संघटना आहे, जिचा आज जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि संघाचा विचारच असा आहे की पहिले व्यक्ती घडवा, व्यक्ती घडला की कुटुंब घडतं, कुटुंब घडलं की समाज घडतो आणि समाज घडला की देश घडतो. भारतीय जनता पक्षामध्ये कधीही फूट पडली नाही. काही नेत्यांनी असा प्रयत्न केला की मी म्हणजेच पार्टी, मी म्हणजेच पक्ष. कल्याण सिंग सारखे दिग्गज नेते ज्यांनी राम जन्मभूमीच्या आंदोलनासाठी स्वतःचं सरकार पणाला लावलं किंवा सरकारचा बळी दिला. नवज्योत सिंग सिद्धू सोडून गेले, आज कुठे शोधा. उमा भारती सोडून गेले, आज कुठे शोधा. शत्रुघ्न सिन्हा गेले, आज कुठे शोधा. यशवंत सिन्हा गेले, आज कुठे शोधा. 105 आमदार निवडून आल्याच्या नंतर सुद्धा ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाला देवेंद्रजींना विरोधी पक्षात बसावं लागलं, आपला मुख्यमंत्री सत्ता लोकांनी दिलेली असताना सुद्धा बसू शकला नाही. परंतु 5 वर्षाच्या काळात ही भारतीय जनता जीवनामध्ये जर बदल घडवायचा असेल तर ही सत्ता आमच्यासाठी साध्य नाहीये, तर आमच्यासाठी साधन आहे. जर सत्ता असेल तर आम्ही काम करू शकतो आणि म्हणून आम्हाला सत्ता पाहिजे. सत्ता आम्हाला उपभोगायला नकोय. आमच्याकडे VIP कल्चर नाहीये. इथे असेल नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड आणि सेल्फ लास्ट, हे सगळं ब्रीद वाक्य घेऊन जर चालणारा पक्ष असेल तर या पक्षामध्ये आपल्याला भवितव्य उज्ज्वल आहे. फक्त तुमच्याकडं पेशन्स असले पाहिजेत. राजकारणामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. मोदींसारखा माणूस, चहावाला माणूस पंतप्रधान होतो आणि झोळी घेऊन फिरणारे अटलजी पण पंतप्रधान होतात. देवेंद्रजींसारखा सुद्धा सामान्य कुटुंबातलाच माणूस आहे, ते सुद्धा मुख्यमंत्री 3ऱ्यांदा शपथ घेतात. संघटन पर्वाच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली. सगळ्यांच्या राजकीय भविष्यासाठी मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
सियावर रामचंद्र की जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा